आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाली। शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला। मात्र कागदपत्र मिळालंच नसल्याचं सांगून शिंदे गटानं वेळ मागितला। सुनावणीत नेमकं काय काय घडलं पाहूया टीव्ही 9चा हा स्पेशल रिपोर्ट। वेळ काढूपणा हा शासनाचा त्यांना करायचा आहे। अध्यक्षांचा या ठिकाणी वेळ काढू धोरण आहे। अध्यक्षांना अजून तसं वाटत नाही। आमचा अध्यक्ष व्यवस्थित कागदपत्र तपासूनच करणार आहेत, हे लक्षात ठेवा। शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अखेर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू झाली। शिंदेंच्या शिवसेनेकडून ॲडव्होकेट अनिल साखरे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ॲडव्होकेट देवदत्त कामत आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी युक्तिवाद केला। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकांची प्रतीच आम्हाला मिळाल्या नाहीत असं शिंदेंच्या वकिलांनी म्हटलं। त्यानंतर दोन्ही गटांना कागदपत्रांची देवाणघेवाण करण्यासाठी तसंच उत्तर सादर करण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आला। दोन्ही गटाच्या वकिलांकडून नेमका युक्तिवाद काय झाला तेही पाहूया। शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलं की आम्हाला ठाकरे गटाकडून दाखल झालेल्या याचिकेसंदर्भात कागदपत्र मिळाली नाही, त्यामुळे आमची बाजू मांडण्यास आम्हाला अडचण आहे। त्यावर ठाकरे गटाचे वकील म्हणाले की विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे सगळी कागदपत्र दाखल केलेली आहेत। याचिकेसंदर्भातील कागदपत्र देण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाची आहे। शिंदे गट वकिलांनी युक्तिवादावेळी म्हटलं की सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय अगदी बरोबर आहे, परंतु ठाकरे गट अपात्रतेची याचिका दाखल करताना अध्यक्षांसमोर नियम आणि प्रक्रियेनुसार कागदपत्र सादर न करता थेट सुप्रीम कोर्टात गेला। यावर ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला। आम्ही 23, 25 आणि 27 जून 2022ला तसंच 3 आणि 5 जुलै 2022 मध्ये विधानसभा अध्यक्षांकडे वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या। व्हीपचं उल्लंघन केल्यानं शिंदे गटाच्या आमदारांना निलंबित केल्याशिवाय पर्यायच नव्हता। मात्र वेळकाढूपणा होत होता, त्यामुळे आम्ही थेट सुप्रीम कोर्टात गेलो। शिंदे गटाच्या वकिलांचं म्हणणं होतं की 3 महिन्यात निकाल द्यावा असं कुठेही सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले नाहीत। वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्यात, त्यामुळे वेळ लागू शकतो। ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हटलंय की 41 याचिका दाखल आहेत। अनेक याचिकांचा विषय एकच आहे, त्यामुळे सगळ्या याचिका शेड्यूल 10 नुसार एकत्रित कराव्या। ठाकरे गटाच्या वकिलांनी कर्नाटकच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निर्णय घेतलाय त्याची ऑर्डर बघावी। शेड्यूल 10 प्रमाणे ही सुनावणी संपवावी। जास्तीत जास्त 7 दिवसात सुनावणी संपवून निर्णय घ्यावा। तुम्हाला जो निर्णय द्यायचा आहे तो द्या, आम्ही पुन्हा तुमच्याकडे पुनर्विचार याचिका घेऊन येणार नाही। शिंदे गट वकिलांनी वेळ वाढवून मागितला। गणेशोत्सव असल्यामुळे 2 आठवड्यांचा वेळ द्यावा, कागदपत्र मिळतील त्याचा अभ्यास करून आमचं उत्तर पाठवू। तर गणेशोत्सवाचा निमित्त नको, तातडीने निर्णय द्यावा असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केला। त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की याचिकाकर्त्यांनी केलेल्या याचिकांची सविस्तर प्रत दोन्ही गटांना प्राप्त होईल। यामध्ये 10 दिवसांमध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी याचिकेवर लेखी उत्तर सादर करावे। विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाद्वारे 7 दिवसात कागदपत्रांची छाननी होईल। 2 हफ्ते का टाइम दिया है। प्रभु साहब के सम डॉक्यूमेंट्स है वो हमें मिलना चाहिए और हमारे जो डॉक्यूमेंट है वो प्रभु साहब के वकील को हम दे देंगे। आज इतना ही हो गया है और 2 हफ्ते के बाद फिर सुनावणी का तारीख मिल जाएगा। तिथे सुद्धा विलंब लावण्याची सगळी आयडिया ही वापरण्यात आलेली आहे असं आम्हाला वाटते। सगळे डॉक्युमेंट सबमिट केलेले असतानाही मिळाले नाही असं काही जणांचं म्हणणं होतं। काही जणांना काही डॉक्युमेंट मिळाले नसतील ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तरी सुद्धा प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं असतानाही अनेक डॉक्युमेंट्सची मागणी करण्यात आली आणि त्यासाठी वेळ मागण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र करा अशी याचिका उद्धव ठाकरे गटाची। सुप्रीम कोर्टाने अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं। मात्र पहिल्याच दिवशी शिंदे गटानं वेळकाढूपणा केल्याची टीका ठाकरे गटाच्या आमदारांनी केली। आमचे जे कामत वकील होते त्यांनी शिंदे गटाच्या विरोधात बोलत असताना अध्यक्षांच्या समोर पहिलाच बाउन्सर टाकला, पहिलाच बॉम्ब टाकला की तुम्ही काही निर्णय द्या, पण निर्णय आजच द्या, निर्णय तात्काळ द्या, आम्हाला बाकी काही म्हणायचंच नाहीये। त्यांच्या वकिलांनी रडीचा डाव खेळला की आम्हाला काही कागदपत्र मिळालीच नाहीत, आम्हाला त्या ठिकाणी एनेक्शर प्रमाणे नोटिसेस मिळाली नाहीत, असलं काहीतरी। गणपतीचा सण आहे,
आम्हाला आमचं म्हणणं फाईल करायला वेळ जाईल. मी एक क्वाझाय ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून काम करत असतो, त्यामुळे या ज्युडिशियस प्रोसेसच्या बद्दल बाहेर बोलणं उचित नाही आहे. ज्या लोकांना आरोप करायचे असतील त्या लोकांनी खुशाल आरोप करावे. मी नियमानुसार आणि ज्या घटनेतल्या तरतुदी आहेत त्याच्या अनुषंगानेच काम करणार. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेताना विधानसभा अध्यक्षांना आधी 2 महत्त्वाच्या बाबी ठरवाव्या लागणार आहेत. शिवसेना नेमकी कोणाची आणि व्हीप नेमका कोणाचा लागू होणार? शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा की ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंचा? त्यासाठी नार्वेकरांकडून प्रक्रिया सुरू झाली. मात्र पुन्हा सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलण्यात आली. वेळ काढूपणा हा शासनाचा त्यांना करायचा आहे. त्यांना जेवढे जास्त दिवस ढकलता येईल आणि राज्य करता येईल आणि राज्याची वाट लावता येईल हे त्यांना बघायचं. आणि आम्हाला वाटतंय की लवकरात लवकर याच्यावरती निर्णय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे याच्यावरती लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे. वेळोवेळी अध्यक्षांकडे जी कागदपत्र ती आम्ही जमा केलेली आहे, पण अध्यक्षांचा या ठिकाणी वेळ काढू धोरण आहे असं माझं मत या ठिकाणी. विधानसभा अध्यक्षांनी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली नाही. विधानसभा अध्यक्षांनी आता सत्ताधारी पक्षाचे आहेत, त्यांचा तो प्रयत्न असेल वेळ काढू धोरण. मी कुठच्याही आरोप प्रत्यारोपाच्या विषयात काय भाष्य करणार नाहीये. मी एक क्वाझाय ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून काम करत आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत मी माझ्यासमोर जी हिअरिंग होते त्या संदर्भात कुठचंही भाष्य बाहेर करणं मला उचित वाटत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र करा अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गटाची आहे, ज्यात स्वतः मुख्यमंत्रीच असल्यानं सरकार टिकवण्यासाठी निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण मुख्यमंत्रीच अपात्र झाले तर मग सरकारच कोसळणार. या 16 जणांमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी केणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील आणि रमेश बोरणारे यांचा समावेश आहे. आजचं वातावरण 100% हेच होतं की सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेलाच आहे, त्यामुळं विरोधी पक्षाचे लोक हे 100% घरी जातील. आजचं मरण उद्यावर कसं टाकायचं याच्याकरताच त्यांची धडपड दिसली. त्यांना तसं वाटतं ना, अध्यक्षांना अजून तसं वाटत नाही. आमचा अध्यक्ष व्यवस्थित कागदपत्र तपासूनच करणार आहेत हे लक्षात ठेवा. कारण निर्णय हा योग्य होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने त्याने आता सांगितलं की सगळे कागदपत्र एकत्र क्लब करा, तर त्यावेळेला त्यांनी टायमिंग दिलेलं आहे. त्या टायमिंगप्रमाणे त्याने कागदपत्र जमा केले तर मग पुढची तारीख येईल. तर इकडे संजय राऊतांनी शिंदे गटासह अजित पवारांकडेही मोर्चा वळवलाय. आधी शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील आणि नंतर अजित पवारांसह त्यांच्या सोबतचे आमदार अपात्र होणार असं राऊतांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांसह आधी 16 जण आणि नंतर उरलेले अपात्र होते, अशा प्रकारची ही केस आहे. त्यानंतर अजित पवार आणि त्यांचे काही समर्थक आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून फोडण्यात आलं. त्या संपूर्ण प्रकरणामध्ये अजित पवारांसह जे मंत्री त्यांनी शपथ घेतली आहे 9 आणि आमदार हे अपात्र ठरतील. हे आम्ही सांगत नाही, या देशाची घटना, संविधान, नियम, घटनेतलं 10वं शेड्यूल हे सांगत आहे. कागदपत्रांसाठी शिंदे गटाच्या आमदारांना वेळ मिळालाय. आता सुनावणी 2 आठवड्यांनी असेल. मात्र 41 याचिकांची संख्या पाहता तात्काळ अवघ्या काही दिवसातच निकाल लागेल असं चित्र नाही. विनायक डावरुंग आणि प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.